हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काही गणिताचे प्रश्न जे की स्कॉलरशिपसाठी महत्त्वपूर्ण आहेत ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी गणितामध्ये परीक्षेला आलेले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये काही प्रश्न जे आहेत रोमन नंबरवरचे, त्यानंतर नफा तोटा यावरचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, त्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर आणि त्याचबरोबर आपल्या ॲपवर या ठिकाणी एक बॅच देत आहोत, जी की स्पेशल स्कॉलरशिप बॅच आहे. तर त्या बॅचविषयी आपण या ठिकाणी माहिती बघूयात. ही बॅच फक्त तुम्हाला 499 रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खूप सारे घटक आहेत. जसं की मित्रांनो, गणिताची पूर्ण तयारी आपण या ठिकाणी करणार आहोत. बेसिक ते ॲडव्हान्स पूर्ण गोष्टी या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर 3 प्रश्नपत्रिका, भाग 1च्या 3 आणि भाग 2च्या 3 अशा 3 म्हणजे 6 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत. वैयक्तिक मार्गदर्शन आहे, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, इंग्रजी आणि प्रत्येक घटकावर चाचणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि फीस या ठिकाणी फक्त आपण 499 रुपये ठेवलेली आहे. जर आपल्याला या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा, जेणेकरून तुम्हाला रोजचा क्लास या ठिकाणी करता येईल. तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया आपण. काय प्रश्न विचारलाय? रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d, बघा, m वजा d भागिले l बरोबर किती? किमती ठेवू. m ची किंमत किती आहे बरं? तर m ची किंमत या ठिकाणी आहे 1000 वजा हे किती आहेत 500 आणि भागिले 50. तर एक नियम तुम्हाला सगळ्याला माहित आहे, तो म्हणजे काय आहे? कंचे भागू बेव किंवा बॉडमॉस. तर सगळ्यात आधी काय होईल? या ठिकाणी भागाकार होईल. मग याने याला भाग दिला म्हणजे उत्तर काय येईल? ह्या दोघांचं उत्तर येईल 10 आणि या ठिकाणी 1000 आहेत. मग 1000 मधून आपण 10 वजा केले तर आपलं उत्तर येईल 990 आणि ऑप्शन कोणता असेल? चौथा ऑप्शन 990. चला, समजलंय का? समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देतो बघा. पुढचा प्रश्न आहे हा. त्याचं उत्तर द्या बरं तुम्ही. 65,500 घेतलेली गाडी 54,000 विकली तर किती रुपये तोटा झाला? सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगायचं उत्तर सगळ्यांनी. 65,500 गाडी घेतली म्हणजे 65,500 रुपयाला गाडी घेतली होती आणि ती विकली किती? 54,000. 54,000 विकली. या ठिकाणी किती? या ठिकाणी 0 0, या ठिकाणी 5, 5तून 4 गेला 1, 6तून 5 गेला 1. 11,500 रुपये या ठिकाणी काय झाला? तोटा झालेला आहे. समजले का तुम्हाला? परीक्षेला येणारे प्रश्न आहेत हे. परीक्षेला येतात असे प्रश्न, त्यानंतर येतात म्हणजे पेपरला आलेलाच प्रश्न घेतलाय मी. आता हा एक प्रश्न आहे बघा पुढचा. याच्यामध्ये म्हटलंय 970 रुपयात 50च्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात? किती नोटा असू शकतात बरं? बघा, या ठिकाणी आपण बघूयात. तर जर आपण या ठिकाणी बघितलं तर किती नोटा असू शकतात बघा. तर या ठिकाणी जे आहे 970ला आपल्याला 50 भाग द्यायचा आहे. कितीनं भाग द्यायचा आहे? 50नं. तर मग 50 एक 50, या ठिकाणी किती उरले? 7, या ठिकाणी 4 आणि हा 0 आणि 5 9 45 म्हणजे 50 9 450. तर या ठिकाणी 0, या ठिकाणी 2, या ठिकाणी 0 म्हणजे 20. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 19 नोटा, वरचं जे आहे ते 19 नोटा या ठिकाणी असू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आणखीनही आमचं जे आहे स्पेशल स्कॉलरशिप बॅच जर जॉईन केली नसेल तर जॉईन करून घ्या. तुम्हाला नक्कीच त्यामध्ये फायदा होणार आहे आणि अत्यंत अल्प फीस आहे. या ठिकाणी तुम्हाला फीससुद्धा खूप जास्त नाही आहे. त्यासाठी पेपर वगैरे सगळं काही मिळणार आहे. तर भेटूया बॅचमध्ये. नक्की आत्ताच कॉल करा आणि याविषयी माहिती घ्या.